हॅलो फ्रेंड्स, इन्स्पायर व्हिडिओ लेक्चर सीरीजमध्ये आज आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये भूगोलाचा अभ्यास करताना त्यामध्ये आपण 3 थेरीजचा म्हणजे सिद्धांताचा अभ्यास केला आहे. जी पहिली थेरी होती ती होती अल्फ्रेड वेगनरची भूखंड अपवन सिद्धांत. त्यानंतर जे सेकंड होती ती होती कन्व्हेक्टिव्ह करंट थेरी ऑर्थन्स होमची. आणि जो नेक्स्ट वन होती जी थर्ड थेरी होती ती होती सी फ्लोअर स्प्रेडिंग, जे की मांडली होती हेनरी हेज आणि डेझने. राईट, त्यांनी मित्रांनो जे कन्व्हेक्टिव्ह करंट थेरीज आणि हेनरी हेजनी मांडलेली थेरी जी सी फ्लोअर स्प्रेडिंग होती ही का होती, यामध्ये त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे स्प्रेडिंग होते, कशाची कॉन्टिनेंटची कॉन्टिनेंटल ड्रिफ्टिंग होते. तर कशामुळे ड्रिफ्टिंग होते, तर कन्व्हेक्टिव्ह करंटमुळे. त्याचबरोबर आपण विविध गोष्टी त्यामध्ये शिकलो आहे. या आजच्या या थेरीमध्ये मित्रांनो आपण शिकणार आहोत प्लेट टेक्टॉनिक थेरी. त्यालाच आपण भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांतसुद्धा म्हणतो मराठीमध्ये. राईट, तर मित्रांनो ही प्लेट टेक्टॉनिक थेरी आणि मागील जे थेरीज आहेत जसे की सी फ्लोअर स्प्रेडिंग आणि कन्व्हेक्टिव्ह करंट थेरी ही एकमेकांना काय इंटरकनेक्टेड आहेत, म्हणजे हे डिपेंडंट आहेत, एकमेकांवर अवलंबून आहेत. ओके, म्हणजेच जे कन्व्हेक्टिव्ह करंट थेरीज आहे त्यांचा वापर करून सी फ्लोअर स्प्रेडिंग थेरी मांडण्यात आली आणि ह्या दोन्ही थेरीचा वापर करून त्यांना एक्सटेंड करण्यात आलं आणि प्लेट टेक्टॉनिक ही नवीन थेरी मांडण्यात आली. राईट, तर मित्रांनो पण आतापर्यंत यामध्ये थोडासा डिफरन्स आहे की आतापर्यंत काय होतं की कॉन्टिनेंटल ड्रिफ्टिंग आपण म्हणायचो. राईट, पण आजच्या या थेरीमध्ये म्हणजे प्लेट टेक्टॉनिक थेरीमध्ये या कॉन्टिनेंटलचं काय केलं, हा जो खंड होता हा खंड नसून हा त्यांचे त्यामध्ये सायंटिस्टने जे 3 सायंटिस्ट आहेत त्यांनी येथे काय केलं, त्यांचं पार्ट पाडले, त्याला त्यांनी प्लेट्स म्हटलं आहे. तर मित्रांनो आता या थेरीमध्ये आपण इन डिटेलमध्ये शिकूयात. तर चला मित्रांनो पाहूयात प्लेट टेक्टॉनिक थेरी. तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला सांगू इच्छितो की ही जी प्लेट टेक्टॉनिक थेरी आहे ही प्रामुख्याने 3 सायंटिस्टने मांडलेले आहेत. ओके, म्हणजे हे कलेक्टिव्हली आउटपुट आहे. ओके, त्याला आपण असं म्हणू शकतो. तर त्यामध्ये जो मॅकेन्झी आहेत ते आहेत, पार्कर आहेत आणि मॉर्गन आहेत. या 3 सायंटिस्टने काय केलं आहे, एक कमआउट आली जे समोर आले आणि त्यांनी काय केलं आहे की एक कन्सेप्ट काढला, नवीन कन्सेप्ट, त्याला आपण प्लेट टेक्टॉनिक म्हणतो. आणि एक नवीन कन्सेप्ट आणि नवीन थेरी त्यांनी मांडली जे की आज व्हॅलिड समजली जाते विविध घटकांसाठी. म्हणजेच आपला सी तळ कसा निर्माण होतो, त्याचबरोबर डोंगर रांगा आणि पर्वते, हिमालय पर्वते, हिमालय रांगा, त्याचबरोबर ज्वालामुखी काय येतात, भूकंप काय येतात, या सर्व घटकांसाठी, या सर्व घटनांसाठी रिस्पॉन्सिबल काय घटक आहे हे आपल्या थेरीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर ही थेरी सध्या काय आहे, ही व्हॅलिड समजली जाते आपल्या वर्ल्डमध्ये की याच गोष्टीमुळे काय होतं आहे, ह्या सर्व आपण जे आता बोलल्या गेलो ते सर्व गोष्टी या घडत आहे आपल्या पृथ्वीवरती. ते कशामुळे ते आपण आज शिकूयात आपल्या प्लेट टेक्टॉनिक थेरीजमध्ये. ओके मित्रांनो, तर ही थेरी जी आहे ही 1967ला मांडण्यात आली. कधी आणली, 1967ला. तर मित्रांनो यामध्ये त्यांनी सर्वात आधी काय केलं आहे की आपल्या जी अर्थचं होतं जे मेकॅनिझम होतं ते मेकॅनिकल डिव्हिजन केलं आहे. ओके, मेकॅनिकल डिव्हिजन. तर मित्रांनो आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलं होतं का की त्यामध्ये आपण अर्थचं जे डिव्हिजन ते 3 पार्टमध्ये केलं होतं. जो अर्थला आपण जो पहिला पार्ट आहे वरचा त्याला आपण काय म्हणायचो, त्याला आपण क्रस्ट असं नाव दिलं होतं. जो सेकंड आहे त्याला आपण मॅन्टल म्हटलं होतं आणि जो आतमधला पार्ट आहे त्याला आपण कोअर म्हटलं होतं. इथं मित्रांनो त्यांनी वेगळे नाव दिले. ओके, तर त्यांनी काय केलं आहे, तो फर्स्ट पार्ट आहे वरचा पार्ट आहे त्याला त्यांनी लिथोस्फिअर म्हटलं आहे. ओके, दिस इज लिथोस्फिअर. ओके, हा जो क्रस्टचा पार्ट असेल त्याला लिथोस्फिअर असं म्हटलं आहे. त्यामध्ये ओसेनचा पार्ट म्हणजे सागर तळ आणि कॉन्टिनेंटल पार्ट हे दोन्ही पण आले. ओके, त्यानंतर नेक्स्ट वन इज दॅट ॲस्थेनोस्फिअर. दिस इज ॲस्थेनोस्फिअर, द रेड वन इज ॲस्थेनोस्फिअर. तर नेक्स्ट इज मिझोस्फिअर. ओके, म्हणजे मॅन्टलचा भाग असतो त्याला त्यांनी मिझोस्फिअर म्हटलं. आणि जो कोअरचा पार्ट आहे त्याला त्यांनी काय म्हटलं, सेंट्रोस्फिअर किंवा एंडोस्फिअर. ओके, तर अशा प्रकारे त्यांनी मेकॅनिकल डिव्हिजन केलं त्यांनी अर्थचं. तर मित्रांनो आता नेक्स्ट काय आहे, तर त्यांनी काय केलं की आधीच्या याच्यामध्ये सिरीजमध्ये किंवा आधीच्या सिद्धांतामध्ये काय होतं, त्यांनी फक्त कॉन्टिनेंटल ड्रिफ्टिंग हा शब्द काढला आहे. तर यांनी काय केलं की हे जे कॉन्टिनेंटल ड्रिफ्टिंग होते हा पूर्ण खंड मूवमेंट नाही होत, तर एक वेगळी त्यामध्ये तुकडे किंवा त्याबद्दल आपण प्लेट्स म्हणू शकतो हे मूवमेंट होतात. ओके, मग आता हे प्लेट्स म्हणजे काय हे यांनी या थेरीमध्ये सुद्धा सांगितलं आहे. तर प्लेट्स म्हणजे काय आहे मित्रांनो, तर प्लेट्स म्हणजे इज अ मॅसिव्ह इरेग्युलर शेप ऑफ स्लॅब. ओके, ऑफ सॉलिड रॉक. ओके, म्हणजेच काय, अ मॅसिव्ह इरेग्युलर शेप स्लॅब ऑफ सॉलिड रॉक. म्हणजेच असा मॅसिव्ह आणि इरेग्युलर शेप आहे जो की स्लॅब आहे कशाचा, तर सॉलिड रॉकचा. स्लॅब म्हणजे आपल्या घरावरती जो असतो तसा स्लॅब आहे हा. तर कसा आहे तो, मॅसिव्ह आहे आणि इरेग्युलर आहे. ओके, तर तो काय करतो, तो जो स्लॅब आहे किंवा जो सॉलिड रॉक आहे तो काय करतो, मूव्ह करतो हॉरिझॉन्टली ओव्हर द ॲस्थेनोस्फिअर. कशावरती, ओव्हर द ॲस्थेनोस्फिअर मूव्ह करतो. ओके, आता ॲस्थेनोस्फिअर मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की ॲस्थेनोस्फिअर कसा असतो, तर ॲस्थेनोस्फिअर हा लिक्विड पण नसते आणि सॉलिड पण नसते, हा जेली टाईप असते. राईट ना, कारण की त्यामध्ये काय असते, तो गोठलेला पण नसतो म्हणजे सॉलिड बी नसतो आणि
त्यामध्ये तो पूर्णपणे लिक्विड पण नसतो, कारण की त्याची विस्कॉसिटी जास्त असल्यामुळे, त्याचबरोबर टेम्परेचर कमी असते आणि त्यामुळे जो रॉक आहे तो पूर्णपणे वितळत नाही, त्यामुळे त्याची विस्कॉसिटी वाढते आणि आपल्या जे लुब्रिकंट असते, लुब्रिकंटप्रमाणे हे क्रस्टच्या मध्ये आणि मॅन्टलच्या मध्ये असतो आणि तो त्यावरून काय होतो, प्लेट्स जे आहेत ते आपल्या हॉरिझॉन्टली ओव्हर दी ॲस्ट्रॉनोस्फिअर हे मूव्ह होत असतात, राईट. तर अशा प्रकारे हे ॲस्ट्रॉनोस्फिअर वर्किंग करते, राईट. नंतर मित्रांनो, हा जो लिथोस्फिअर आहे याच्यामध्ये जो इन्क्लूड होतात, तर त्यामध्ये जो पहिला पार्ट होतो जो क्रस्टचा आणि त्याचबरोबर टॉप ऑफ मॅन्टल, म्हणजे जो मॅन्टलचा पार्ट असतो वरचा टॉपचा, तो यामध्ये इन्क्लूड होतो. तर अशा प्रकारचं म्हटलं तर ही जी प्लेट आहे तर यांची जी थिकनेस आहे ओसेन पार्टमध्ये, तर ते आहे 5 ते 100 किलोमीटर. ओके, किती? 5 ते 100 किलोमीटरपर्यंत ओसेन पार्टच्या प्लेटची थिकनेस असते. त्याचबरोबर जर तुम्ही कॉन्टिनेंटल पार्ट घेतला, म्हणजे जमिनीचा भूभाग घेतला, तर त्यामध्ये ती जी थिकनेस असेल 200 किलोमीटर. तर त्याला का ते म्हणतात, त्याला ते प्लेट्स असं त्यांनी नाव दिलं आहे. ओके, आता आधी का नाव दिलं होतं की कॉन्टिनेंट म्हटलं होतं किंवा खंड म्हटलं होतं, राईट ना, पण आता का दिलं त्यांनी नाव दिलं प्लेट्स. अशा खूप साऱ्या प्लेट्स आपल्या पृथ्वीवरती असतात आणि ते एकमेकापासून दूर येतात किंवा दूर जातात किंवा जवळ येतात, राईट. तर ते आपण आता पाहणार आहोत. तर त्या प्लेट्समध्ये त्यांनी डिव्हिजन केलं आहे. काही जे प्लेट्स आहेत ते मेजर प्लेट्स आहेत आणि काही जे प्लेट्स आहेत ते मायनर प्लेट्स आहेत. तर त्या मेजर प्लेट्स आहेत ते एकूण आहेत 7 प्लेट्स. ओके, किती आहेत मेजर प्लेट्स? 7. त्यापैकी जे काही प्लेट्स आहेत त्यामधील जी पहिली प्लेट आहे ती आहे इंडिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड प्लेट. ओके, कुठली? इंडिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड प्लेट. द नेक्स्ट वन इज आफ्रिकन प्लेट, देन नॉर्थ अमेरिका प्लेट, देन साऊथ अमेरिका प्लेट, पॅसिफिक प्लेट, अंटार्क्टिका प्लेट अँड युरोशियन प्लेट. ओके, अशा प्रकारचे ह्या प्लेट्स आहेत. तर ते आपण आता डायग्राममध्ये बघूयात. ओके, हे नॉर्थ अमेरिका प्लेट्स बघितले आपण, देन हे साऊथ अमेरिका, ही आफ्रिकन प्लेट, ही इंडिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड प्लेट, ही युरोशिया प्लेट, याच्या खाली येईल अंटार्क्टिका प्लेट आणि याच्या आर्टिक प्लेट्स. अशा प्रकारचे ह्या प्लेट्स आहेत. त्याचबरोबर पॅसिफिक प्लेट्स जी आहे ही वाली, ही काय आहे, ही लार्जेस्ट प्लेट आहे. ओके मित्रांनो, अशा घटकांवरती प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये विचारू शकतात की विच ऑफ द फॉलोइंग लार्जेस्ट प्लेट. ओके, तर कुठली प्लेट आहे, तर ही पॅसिफिक प्लेट सर्वात मोठी प्लेट आहे आपल्या पृथ्वीच्यावरती. ओके, तर अशा प्रकारे त्यांनी काय केलं, मेजर प्लेट्स आणि मायनर प्लेट्समध्ये डिव्हिजन केलं आपल्या विविध कॉन्टिनेंटचं, म्हणजेच खंडांचं. तर मित्रांनो, आता तर प्रश्न राहतो की मेजरचं पाहिले आपण, तर मायनर कुठल्या प्लेट्स आहेत, तर मायनर आहे हे आपण बघू शकतो नजाका प्लेट. ओके, आता याच्यामध्ये प्लेट्समध्ये जे मायनर प्लेट्सवरती प्रश्न खूप वेळा आपल्या एक्झाममध्ये विचारले गेले आहेत. याच्यावरती प्रश्न कसे विचारले जातात की जी मायनर प्लेट्स आहे ही कोणत्या 2 प्लेट्सच्या मध्ये आहे हे आपल्याला माहीत असायला हवं, किंवा कुठल्या खंडाच्या मध्ये आहे. ओके ना, तर मित्रांनो ही जी प्लेट्स आहे ही मध्ये आहे साऊथ अमेरिका, त्याचबरोबर पॅसिफिक प्लेटच्या. जी नजाका प्लेट आहे ही कशामध्ये आहे, साऊथ अमेरिका त्याचबरोबर पॅसिफिक प्लेट यांच्याही मध्ये आहे. नंतर जी अरेबियन प्लेट आहे, इथं हे अरेबियन प्लेट आहे. ओके, आपण नेक्स्ट डायग्राम पाहूया, त्यामुळे तुम्हाला इन डिटेलमध्ये समजेल. आता हे अरेबियन प्लेट आहे. ओके, दिस इज द अरेबियन प्लेट. आता ही कशामध्ये आहे, तर ही सौदी अरेबियाचा जो पार्ट आहे तो पुरा इन्क्लूड आहे त्यामध्ये. ओके ना, सौदी अरेबियाचा जो पार्ट आहे त्यामध्ये ते लँडमासमध्ये इन्क्लूड होते. त्याचबरोबर जे फिलिपाईन प्लेट्स आहे, ही फिलिपाईन प्लेट्स आहे, ही कशामध्ये आहे, तर पॅसिफिक प्लेट त्याचबरोबर युरोशियन प्लेट. ही एवढी युरोशियन प्लेट आहे. ओके, इथपासून तर इथपर्यंत ही युरोशियन प्लेट आहे. ही कशामध्ये आहे मग, पॅसिफिक प्लेट्स, तर पॅसिफिक प्लेट आणि युरोशियन प्लेटच्या हे मध्ये आहे फिलिपाईन्स प्लेट्स. ओके, नंतर जे कोकास प्लेट आहे, ओके, जे कोकास प्लेट आहे ही इथं दिसते तुम्हाला. ओके, तर कोकास प्लेट ही कशामध्ये आहे, तर सेंट्रल अमेरिका अँड पॅसिफिक प्लेट. ओके, हा जो आहे हा सेंट्रल अमेरिका आहे आणि ही पॅसिफिक प्लेट यांच्यामध्ये हे आहे. हे सर्व प्लेट्स लक्षात ठेवा. देन कॅरिबियन प्लेट्स, नंतर जॉन डी फुका प्लेट्स. ओके, अशा प्रकारचे हे प्लेट्स आहेत, याच्यावरती प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्याचबरोबर इथं मेडिटेरियन सी आहे, राईट, ही आहे मेडिटेरियन सी, त्याला म्हणतात ॲजियन प्लेट. ओके, कुठले म्हणतात, ॲजियन प्लेट. हे सर्व प्लेट्स तुम्ही लक्षात ठेवा आणि मी जे सांगतोय ते तुम्ही एका नोट्स करून लिहून घ्या तुमच्या बुकमध्ये, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील आणि ती तुम्ही जर सतत वाचले तर हे प्लेट्स तुम्हाला कोणत्या 2 कॉन्टिनेंट किंवा कुठल्या 2 प्लेट्सच्या मध्ये आहे हे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ओके मित्रांनो, आता नेक्स्ट वन पाहूयात. आपण काय पाहिलं, आधी आपण पाहिलं मेजर प्लेट्स. ओके, आणि देन पाहिलं आपण मायनर प्लेट्स. आता आपण नेक्स्ट वळूयात की जे प्लेट्स आहेत ते मुवमेंट जे होतात त्यासाठी रिस्पॉन्सिबल फोर्सेस कुठले आहेत ते पाहूयात आपण. तर मित्रांनो, ते जे रिस्पॉन्सिबल फोर्स आहेत ते एकूण फोर्स किती आहेत, तर ते एकूण 3 फोर्सेस आहेत. ओके, की ज्यामुळे काय होत आहे, प्लेट्सची मुवमेंट होत आहे. ओके, प्लेट्स एकामेकापासून दूर जात आहे, त्याचबरोबर काही प्लेट्स जे आहेत ते एकामेका जवळ येत आहे. ओके, तर ते फोर्स कुठले ते पाहूया आपण वन बाय वन.
तर पहिला जो फोर्स आहे तो कन्व्हेक्शनल करंट फोर्स आहे, जो आपण बघितला होता कन्व्हेक्शनल करंट थेरीजमध्ये, राईट. नंतर आहे रीच पुश, ओके. देन आहे थर्ड आहे स्लॅब पूल, ओके. मग त्याला आपण लादी ओढ किंवा कटक ढकल असं सुद्धा म्हणू शकतो. आता आपण वन बाय वन हे बघूयात, यांना समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. आता मित्रांनो, कन्व्हेक्शनल करंट काय असतो हे तुम्हाला मी सांगितलं आहे, ओके. कन्व्हेक्शनल करंट जर तुम्हाला समजायचं असेल तर या आधीचा जो सेकंड लेक्चर आहे, म्हणजे सेकंड जो व्हिडिओ आहे तो तुम्ही बघून घ्या. कन्व्हेक्शनल करंट थेरीज बाय ऑर्थर होम्स असं त्याचं नाव दिलं आहे आपण, यूट्यूबवरती तुम्हाला बघायला मिळेल. जर तुम्ही हा लेक्चर बघितलं, तो लेक्चर बघितलं तरच तुम्हाला हे लेक्चर्स तुम्हाला लक्षात येईल, ओके. म्हणजेच तिथे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे की कन्व्हेक्शनल करंट थेरीज कशा प्रकारे मेकॅनाइज करतात किंवा वर्किंग करतात, ओके, किंवा त्याचं फंक्शन कसं आहे आणि कशामुळे ते प्लेट्स मूव्ह करतात. तरी आपण एक शॉर्टकटमध्ये समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. मित्रांनो, हा जो आहे हा मॅग्मा असतो, ठीक आहे. हा मॅग्मा का राहतो? कारण इथे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट असतात, ओके. रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट काय करतात? ते आपले हीट इमिट करतात, बाहेर टाकतात, राईट ना. जेव्हा हे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट इमिट करतात तेव्हा हीट होतो आणि लावा का करतो? लावामध्ये आपली सायकल तयार होते, त्याला आपण कन्व्हेक्शनल सेल असं सुद्धा म्हणतो, किंवा कन्व्हेक्टिव्ह सेल किंवा रायझिंग लिम असं आपण त्याला म्हणतो. तर या कन्व्हेक्शनल सेल्समुळे किंवा या लिममुळे हे काय होते? हे प्लेट्स मूव्ह होतात, हे आपण त्या थेरीजमध्ये सांगितलेलं आहे, ओके. तर तुम्हाला हे थेरीज जी आहे ती खूप आवश्यक आहे, त्याशिवाय तुम्हाला हे जे मेकॅनिझम आहे हे तुम्हाला लक्षात येणार नाही. आणि जेव्हा हे थेरीज आहे हे याच्यामुळे कन्व्हेक्शनल थेरीजमुळे काय होतं आहे, म्हणजे ते कन्व्हेक्टिव्ह सेलमुळे किंवा त्या लावा फ्लोमुळे, ओके, त्याला आपण कन्व्हेक्शनल सायकल म्हणतो. या कन्व्हेक्शनल सायकलमुळे काय होतात? हे जे प्लेट्स आहेत हे मूव्ह होतात, ओके. काही प्लेट जे आहेत ते दूर जातात, ओके. जिथं जे लिंब आहे, जिथं रायझिंग लिंब आहे तिथं काय होतील? हे प्लेट्स एकामेकापासून दूर जातील. आणि जिथं डिसेंडिंग लिंब आहे, ओके, हे डिसेंडिंग लिंब, इकडून पण एक डिसेंडिंग लिंब असेल, इथं काय होतील? दोन प्लेट्स जवळ येतील, ओके. अशा प्रकारे आपण इन डिटेलमध्ये त्या थेरीजमध्ये बघितलं आहे, ते तुम्ही नक्की बघून घ्यावे. नंतर मित्रांनो, जो नेक्स्ट येतो जे की फोर्स आहे रिस्पॉन्सिबल, तो आहे लादी ओढ, ओके. मित्रांनो, आता लादी ओढ काय असतो? तर लादी ओढमध्ये जेव्हा हा फोर्स जो आहे हा लोटला जातो, तो हा कशामुळे आहे? तर हा ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे, ओके. मेनली कशामुळे? तो ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. जेव्हा ही प्लेट सबडक्ट होते, एका त्या प्लेटच्या आतमध्ये जाते, तेव्हा काय होईल? हे खाली खाली सरकत जाईल. कारण की ही जी प्लेट्स असते ओसेनिक प्लेट, हे काय असते? खूप वेटेड असते ॲज कम्पेअर टू कॉन्टिनेंटल प्लेट्सपेक्षा, ओके. मी तुम्हाला सांगितलं आहे प्लेट्स का असतात? खूप वेटेड असते, कारण हे सिमॅटिक प्लेट असते. कोणती असते? सिग्मॅटिक प्लेट, ओके. म्हणजे त्यामध्ये सिलिका मॅग्नेशियम यांचं प्रमाण खूप प्रमाणात असते ॲज कम्पेअर टू कॉन्टिनेंटल प्लेट्सपेक्षा. त्यामुळे ते वेटेड असते आणि ते खाली काय होते? सबडक होते. तर जेव्हा हे मित्रांनो खाली जायला लागते, कशामुळे? कन्व्हेक्टिव्ह करंटमुळे. तर काय होते? ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे हे काय होते? हा होतो याला लादी ओढ म्हणजे पूल होतात. हे जी प्लेट्स असते याला खाली ओढलं जाते आणि त्यामुळे सुद्धा ही प्लेट काय आहे? याच्या आतमध्ये याच्या साईडला हे सरकत जाते. सेम प्रोसेस या साईडनं पण होईल, ओके. इथून पण काय होईल? याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे, अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे काय होईल? ही वेट असल्यामुळे काय असेल? मास जास्त आहे म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑब्व्हियसली जास्त असेल, ओके. त्यामुळे काय होईल? म्हणजे ही काय होईल? ही प्लेटसुद्धा काय आहे? खाली खाली ओढली जाईल किंवा ढकलली जाईल आणि त्यामुळे ही प्लेट इथून खाली पण येईल, ओके. म्हणजेच कन्व्हेक्टिव्ह करंट बरोबरच कुठला एक आणखी फोर्स आहे, तो म्हणजे आहे लादी ओढ, त्याला आपण रीच पुश म्हणतो. त्याचबरोबर स्लॅब पूल म्हणतो, जो की सबडक्शन झोनमध्ये दिसतोय, ओके. ज्याला आपण नमवनी झोन हे तुम्हाला सांगितलं मी आता, ओके. नमवनी विभागसुद्धा त्याला म्हणतो सबडक्शन झोन्स. तर त्यामुळे सुद्धा काय होते? जेव्हा सबडक्शन झोनमध्ये जाईल प्लेट, तेव्हा काय होईल? ऑब्वियसली ते काय होईल? मूव्ह होईल, ओके. मी तुम्हाला इथं दोन गोष्टी सांगितल्या आहे. काय सांगितलं? एक की कन्व्हेक्टिव्ह करंट थेरी हे एक रिस्पॉन्सिबल कारण आहे. त्याचबरोबर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे हे मूव्ह होत आहे, खाली जात आहे, राईट. आणि त्याचबरोबर काय होत आहे? जेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे हे मूव्ह होते, जेव्हा हे खाली यायला लागते, आणखी ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढतो आणि हिथली जी प्लेट आहे हे खाली ढकलल्या जाते, राईट ना. ही जी प्लेट आहे ही खाली ढकलल्या जाते अशी प्रकारे. आणि काय होईल? इथून खाली ढकलले काय होईल? मग हे प्लेट समोर सरकत जाईल. तर अशा प्रकारे हे तीन रिस्पॉन्सिबल फोर्स आहेत. कशासाठी? तर प्लेट टेक्टॉनिक थेरीसाठी किंवा कॉन्टिनेंटल ड्रिफ्टिंगसाठी किंवा प्लेट मुवमेंटसाठी आपण त्याला असं म्हणू शकतो. प्लेट्स मुवमेंटसाठी 3 रिस्पॉन्सिबल फोर्सेस आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवावे. ते कुठलं आहे? एक आहे अभिसरण प्रवाह, कन्व्हेक्शनल करंट. देन नेक्स्ट वन इज रीच पुश, लादी ओढ. समजलं? हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स रिस्पॉन्सिबल त्यासाठी, त्यामुळे लादी ओढ होतो, म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे अट्रॅक्ट होतात ते. नंतर जो स्लॅब पूल असतो त्याला आपण कटक ढकल म्हणतो, ओके. तो कशामुळे होतो? सबडक्शन झोनमुळे. जेव्हा नमवनी झोनमध्ये जेव्हा आपलं एंटर करते सबडक्शन झोनमध्ये प्लेट, तेव्हा काय होईल? ते प्लेट्स आतमध्ये जाईल आणि आतमध्ये गेल्यानंतर काय होईल? वजनामुळे हे खाली खाली ढकलल्या जाईल, ओके. तर त्याच्यामुळे हे 3 फोर्स आहेत आणि त्यामुळेच काय होत आहे? प्लेट्सची मुवमेंट होत आहे
हे आता सायंटिस्ट लोकांनी काय केलं आहे, सिद्ध केलं आहे. ओके, जे प्लेट्सचं होतं, जे आपण कॉन्टिनेंटल ड्रिफ्टिंगमध्ये शिकलो होतो, की ज्यामुळे वेगनाच्या सिद्धांतामध्ये राईट ना, की त्यामध्ये रिस्पॉन्सिबल फोर्सेस नव्हते, जे इनफ फोर्सेस नव्हते, ती यांनी इथं आता सायंटिस्ट लोकांनी प्रूव्ह केलं की हे फोर्सेस आहेत. ओके, तर मित्रांनो आता ही जी थेरीज आहे ही व्हॅलिड थेरीज आहेत. ह्याच सध्या आता क्वांटिटेटिव्ह ड्रिफ्टिंगसाठी रिस्पॉन्सिबल मानल्या जातात ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवावं. नेक्स्ट मित्रांनो, जे की हे जे प्लेट्स मुवमेंट होतात, आता ते आपण बघितलं आहे. आता या प्लेट्सच्या काही टाईप्स असतात. ओके, प्लेट्स काय असतात, टाईप्स. आता टाईप्स आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. तर टाईप्स कसे असतात, तर त्यामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह टाईप्स म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह मार्जिन किंवा ते आपण डायव्हर्जिंग प्लेट म्हणतो. नंतर कन्व्हर्जन प्लेट, त्याला आपण डिस्ट्रक्टिव्ह मार्जिन म्हणतो किंवा डिस्ट्रक्टिव्ह प्लेटसुद्धा म्हणू शकतो. नंतर कन्झर्वेटिव्ह मार्जिन, त्याला आपण ट्रान्सफर फॉल्ट मार्जिन किंवा बाउंड्रीसुद्धा म्हणू शकतो. ओके, डायव्हर्जन प्लेट बाउंड्री, कन्व्हर्जन प्लेट बाउंड्री आणि ट्रान्सफॉर्म फॉल्ट बाउंड्रीज. ओके, अशा प्रकारचे 3 टाईपचे प्लेट्स आहेत, ते आपण आता 1 बाय 1 पाहूयात. ओके मित्रांनो, सो फ्रेंड्स, या प्लेट बाउंड्रीजमुळे काय होतात, हे जे बाउंड्रीज आहेत यामुळेच आपल्या पृथ्वीवरती आपल्याला काही जिओग्राफिकल फॅक्टर दिसतात किंवा फीचर दिसतात. जसे की फोल्ड माउंटेन, त्यामध्ये आपलं हिमालयाचं एक उदाहरण आहे राईट. त्याचबरोबर ब्लॉक माउंटेन असतात, मिड ओशनिक रिज, जे आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये शिकलो की मिड ओशनिक रिज म्हणजे काय असतात. तर त्याचबरोबर व्होल्कॅनिझम, अर्थक्वेक, काही ट्रेंचेस असतात आपल्या सी बेडवरती किंवा समुद्राच्या आतमध्ये. त्याचबरोबर आणखी काही जे ज्वालामुखी वगैरे असतात, तर आपण व्होल्कॅनिझमसुद्धा म्हणतो. आणि असे जे आणि त्याच्यात खूप सारे काही असतात, काही ड्रॉबॅक्स पण आहेत. जेव्हा भूकंप येतात राईट ना, आणि भूकंपाला काय होतो, नैसर्गिक हानी होते, त्याचबरोबर जीवितहानी, संपत्ती हानी होती राईट. तर अशा प्रकारचे काही हे सर्व गोष्टी काय आहे या प्लेट्स मार्जिनमुळे होतात. आणि आता ह्या कुठे ठिकाणी कुठल्या ठिकाणी काय काय होतं हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर हे आपल्याला कधी समजेल, जेव्हा आपण ह्या प्लेट्सच्या वेगवेगळ्या बाउंड्रीजचा अभ्यास करू. ओके, तर त्या 3 बाउंड्रीज आहे, आता आपण ते 1 बाय 1 पाहणार आहोत. तर पहिली बाउंड्री आहे मित्रांनो, ते जे आहे ती आहे डायव्हर्जन बाउंड्री. ओके, किंवा त्याला कन्स्ट्रक्टिव्ह मार्जिनसुद्धा म्हणतो. ओके, कुठली आहे, डायव्हर्जन बाउंड्री किंवा कन्स्ट्रक्टिव्ह मार्जिन. आता कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजेच काहीतरी ते कन्स्ट्रक्शन तिथं करत असेल राईट. म्हणजे डायव्हर्जन बाउंड्री म्हणजे जिथं रायझिंग लिम असतो. ओके, जिथं रायझिंग लिम असतो, बरोबर आहे का, तिथं काय होते, डायव्हर्जन बाउंड्री तयार होते. म्हणजेच काय होते, प्लेट्स काय होतात, एकामेकापासून दूर जातात राईट. प्लेट्स काय होतात, एकामेकापासून दूर लोटल्या जातात. तिथं काय असते, कुठला लिंब असतो, रायझिंग लिंब असते राईट. हे पण लक्षात ठेवा, प्लेट एकामेकापासून काय दूर लोटल्या जातात, त्याला काय म्हणतो आपण, कन्स्ट्रक्टिव्ह प्लेट बाउंड्री. कारण की इथं काय आहे, इथून जेव्हा व्होल्कॅनिझम बाहेर पडतं तेव्हा विविध प्रकारचे लँडफॉर्म्स किंवा जे अलाइनमेंट असतात किंवा जे आपण बघितले लास्ट लेक्चरमध्ये, जे सी फ्लोअर, तो काय होतो, कन्स्ट्रक्ट होतो राईट ना. सी फ्लोअर कन्स्ट्रक्ट होतो. त्याचबरोबर इथून जर व्होल्कॅनिझम जर निघलं, इथं व्होल्कॅनिक माउंटेन पण तयार होऊ शकतो राईट, बरोबर. तर अशा प्रकारचे व्होल्कॅनिक माउंटेनसुद्धा इथून इरप्शन झाल्यानंतर होऊ शकतात. तर हे काय होतं आहे, कशामुळे होतं, तर सर्व गोष्टी डायव्हर्जिंग प्लेट बाउंड्रीमुळे होतं. त्याचमुळे त्याला काय म्हणतात, कन्स्ट्रक्टिव्ह प्लेट बाउंड्रीज. ओके, आणखी आपण डिटेलमध्ये बघूयात. आता यामध्ये कुठली कन्स्ट्रक्टिव्ह प्लेट बाउंड्री असेल, तर ही वालीमध्ये राईट. कारण की इथं काय होत आहे, प्लेट्स एकामेकापासून काय येत आहे, दूर जात आहे. आता कन्स्ट्रक्शन कसं होतं आहे, तर कन्स्ट्रक्शन तुम्ही बघू शकता, इथं रिजेस तयार झाले, वेगवेगळे रिजेस. त्याचबरोबर व्होल्कॅनिक जे माउंटेन आहे ते पण तयार होत आहे. म्हणजेच काय होत आहे, काहीतरी तयार होत आहे, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, कन्स्ट्रक्टिव्ह प्लेट किंवा कुठली बाउंड्री म्हणतो, डायव्हर्जन प्लेट बाउंड्री. ओके, किंवा कन्स्ट्रक्टिव्ह मार्जिन असं आपण त्याला म्हणतो. ओके मित्रांनो, जी पहिली मार्जिन होती समजली तुम्हाला, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट जे आहे ते आहे डिस्ट्रक्टिव्ह मार्जिन, और त्याला कन्व्हर्जन प्लेट बाउंड्री म्हणतात. कुठली, डिस्ट्रक्टिव्ह मार्जिन किंवा कन्व्हर्जन प्लेट बाउंड्रीज. ओके, आता मित्रांनो, जी कन्स्ट्रक्टिव्ह मार्जिन होती ते कुठे बघायला मिळेल आपल्याला आपल्या याच्यामध्ये जगामध्ये, तर ते आपल्या मिड ओशनिक रिजमध्ये बघायला मिळेल. म्हणजे अमेरिका आणि जी आफ्रिका युरोप आहे याच्यामध्ये. ओके, यांच्यामध्ये काय आहे, हे डिस्ट्रक्टिव्ह बाउंड्री आहे. डिस्ट्रक्टिव्ह बाउंड्री म्हणजेच कुठली बाउंड्री म्हणतात, त्याला आपण डायव्हर्जन बाउंड्रीसुद्धा म्हणू शकतो. आता आणखी आपण याच्यामध्ये पाहूया, या पिकमध्ये तुम्हाला व्यवस्थित समजेल. ही जी बाउंड्री आहे ही आहे डायव्हर्जन बाउंड्री आहे, ज्याचं साईन हे आहे. नंतर जे कन्व्हर्जन आहे ते अशा या साईनने दाखवलेलं आहे, आणि जे ट्रान्सफॉर्म बाउंड्री आहे ते या साईनने दाखवलेलं आहे. ओके, तर हे काय आहे, जे प्लेट्स आहेत इथून काय होत आहे, एकामेकापासून हे दूर लोटल्या जात आहे. म्हणून इथं काय आहे, ही जी बाउंड्री आहे, कुठली बाउंड्री आहे मग, डायव्हर्जन प्लेट बाउंड्री किंवा कन्स्ट्रक्टिव्ह प्लेट बाउंड्री. ओके, समजलं.
तर हे आहेत कन्स्ट्रक्टिव्ह प्लेट बाउंड्री. आता हे कन्स्ट्रक्टिव्ह प्लेट बाउंड्रीज कुठे कुठे बघायला मिळतात आपल्या याच्यामध्ये जगामध्ये, हे पण तुम्हाला माहीत असायला हवं. ओके, तर पॅसिफिक ओशनमध्ये सुद्धा आहे, इंडियन ओशनमध्ये सुद्धा आहे. ओके, तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवावेत. नंतर मित्रांनो, हे जे प्लेट्स बाउंड्री आहेत यांची जे मुवमेंट होत असते, हे मुवमेंट कशा प्रकारे होते हे पण आपल्याला माहीत पाहिजे. ओके, जर समजा कन्सिडर केलं तुम्ही तर सगळ्यात स्लोएस्ट जे मुवमेंट आहे ते आहे आर्टिक याची बाउंड्रीची. ओके, आर्टिक जी डायव्हर्जन बाउंड्री आहे, ओके, त्याची काय आहे, सर्वात स्लो मुवमेंट आहे. आता ते मुवमेंट किती आहे तर ते 2.5 सेंटीमीटर पर इयर. ओके, किती, 2.5 सेंटीमीटर पर इयर. ओके, कशाची, आर्टिकची. ओके, पण तुम्ही जर हे डायव्हर्जन बाउंड्रीची प्लेटची बाउंड्रीची जे मुवमेंट बघितली तर सर्वात फास्टेस्ट कुठली आहे तर ती आहे पॅसिफिक ओशनची. ओके, पॅसिफिक ओशनची बाउंड्रीची स्पीड किती आहे एकामेकापासून दूर जाण्याची तर ती आहे मित्रांनो 15 सेंटीमीटर, 15 सेंटीमीटर पर इयर. ओके, इमॅजिन करा 15 सेंटीमीटर पर इयर का होता है, ही प्लेट इकडे जात आहे आणि ही प्लेट इकडे जात आहे. ओके, तर 15 सेंटीमीटर जेव्हा दूर जाईल, एकामेकांना दूर जाईल, तर ॲक्च्युली काय होईल, काही दिवसांनी काय होईल, ही प्लेट याला लागून जाईल. ही प्लेट म्हणजे हो काय होतं आहे इथं नॉर्मली काय होतं आहे की पॅसिफिक साईजची काय होत आहे, पॅसिफिक जे साईज आहे ते काय होत आहे मुळात कमी कमी होत जात आहे आणि अटलांटिकचं काय होत आहे, ओशन काय होत आहे, वाढत जात आहे. राईट, म्हणजेच हीच काय आहे, रीच काय, हा जो भाग आहे हा पुढे इकडे ढकलला जातो आहे. म्हणजे 15 सेंटीमीटरपर्यंत काय होते, हे यांची काय होते, मुवमेंट होते. आणि त्यामुळे हा जो होत आहे, ही जी मुवमेंट होत आहे, जी मिड ओशनिक रीजमध्ये जे डायव्हर्जन होत आहे, हे सर्वात हायेस्ट आहे. कोणत्या प्लेटमध्ये तर पॅसिफिक प्लेट्समध्ये. हे तुम्ही लक्षात ठेवा. यावरती आपल्याला प्रश्न येऊ शकतो की कुठल्या प्लेट्समध्ये डायव्हर्जिंग बाउंड्रीजमध्ये सगळ्यात जास्त मुवमेंट होते व ते किती सेंटीमीटर आहे तर ते पॅसिफिक प्लेटमध्ये 15 सेंटीमीटर आहे आणि आर्टिक सागरमध्ये काय आहे, सर्वात कमी आहे, जे की 2.5 सेंटीमीटर पर इयर आहे. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो, हे होतं ऑल अबाउट आपल्या डायव्हर्जन प्लेट बाउंड्रीबद्दल. आता आपण शिकूयात जे नेक्स्ट आहे ते कुठलं आहे, कन्वर्जन प्लेट बाउंड्रीज. ओके, कन्वर्जन प्लेट बाउंड्रीज. आता मित्रांनो, जे डायव्हर्जन प्लेट बाउंड्रीज असतात ते तो ऑब्वियसली फक्त काय असतील, डायव्हर्ज होईल, एकामेकापासून दूर होतील. म्हणजे ते एकतर कॉन्टिनंट असेल किंवा ओशन असेल. राईट ना, म्हणजेच समजून घ्या आणखी परत, जे प्लेट्स असतील ते एकतर कॉन्टिनंट असेल, म्हणजे आता ही प्लेट आहे, ही डायव्हर्जन प्लेट बाउंड्री आहे. ओके, एक तर हे काय आहे, हे ओशन आहे. राईट ना, म्हणजे दोन्ही पण प्लेट्स ओशन आहे. त्याचबरोबर डायव्हर्जन प्लेट बाउंड्री आपल्याला इथं भेटते, त्याला आपण आफ्रिकन रीजसुद्धा म्हणतो. ओके, आता इथं काय आहे, दोन्ही पण प्लेट्स काय आहे, कॉन्टिनंट आहे. म्हणजे प्लेट काय आहे, डायव्हर्जन प्लेट बाउंड्रीमध्ये काय असते, विशेष काय आहे की प्लेट्स सेम असतात, ते डिफरंट नसतात कधी. राईट ना, पण कन्वर्जन प्लेट्समध्ये, कन्वर्जन बाउंड्रीमध्ये हे वेगळं असते. ते आता आपण पाहूयात. आता कन्वर्जन प्लेट बाउंड्रीमध्ये काय असेल तर कन्वर्जन प्लेट बाउंड्रीमध्ये एकूण 3 प्रकारचे प्लेट्स काय होतील. कन्वर्जन मीन्स एकमेकांना ते धडकणे, कोलाईट करणे. ओके ना, त्यामुळे त्याला डिस्ट्रक्टिव्ह मार्जिनसुद्धा म्हणतो आपण. तर हे जे प्लेट्स असतात हे 3 प्रकारचे असतात. त्यामध्ये ओशन प्लेट्स असते. ओके, देन ओशन कॉन्टिनंट आणि देन असते कॉन्टिनंट. ओके, एकतर ते प्लेट असते मित्रांनो जे की ओशन असेल. राईट, एक तर ओशन प्लेटचं कोलिजन होईल, नाहीतर ओशन कॉन्टिनंट प्लेटचं कोलिजन होईल, नाहीतर मग कॉन्टिनंट प्लेटचं कोलिजन होईल. तर आता आपण याचा आपण अभ्यास करूयात. ओके, तर सर्वात आधी आपण आता कन्वर्जन प्लेट बाउंड्री बघूयात. ओके, कन्वर्जन प्लेट बाउंड्री कशा टक्कर मारतात म्हणजे किंवा कशा कोलाईट करतात. तर मित्रांनो, ज्यामध्ये जिथे काय होईल, डिसेंडिंग लिंब असेल. ओके, डिसेंडिंग लिंब कशाचा, कन्व्हेक्टिव्ह करंटचा. राईट ना, कन्व्हेक्टिव्ह करंट काय आहे तुम्हाला सांगायची गरज आता नाही. कन्व्हेक्टिव्ह करंटचा जो डिसेंडिंग लिंब असेल तिथं काय होतील, 2 प्लेट हे क्लोज येतील आणि एकमेकांवरती काय होतील, कोलाईड होतील. राईट ना, एकमेकांवरती काय होतील, कोलाईड होतील. त्यामुळे काय होत आहे, इथं जे असे माउंटेन्स असतात, जे व्होल्कॅनिझम असतात किंवा काही वेगळे फीचर्स असतात ते काय होत आहे, डिस्ट्रक्ट होत आहे, कारण की याच्या आतमध्ये जातात आणि ते तिथं नष्ट होतात. आणि तिथं काय तयार होईल, एक ट्रेंच तयार होते, एक दरी तयार होईल. ओके, आणि ही दरी खूप खोलवर असते मित्रांनो. ही जगातील जर सर्वात जे मोठी दरी आहे ज्याला आपण मराईन ट्रेंच म्हणतो ते 11,000 किलोमीटर खोल आहे. ओके, मग तुम्ही इमॅजिन करा की किती खोल ते जातात आतमध्ये. हा जो प्लेट्स आहे किती प्रमाणात हे सबडक्ट होते. तर मित्रांनो, हे जे आहे त्यामुळे हे जे नष्ट होतात, जे व्होल्कॅनिझम जे किंवा जे जिओमॉर्फिक जे फ्लोस हे फीचर्स असतात ओशन फ्लोअरचे, ते काय होतात, नष्ट होतात कन्वर्जन प्लेट बाउंड्रीमुळे. तर म्हणून त्याला काय म्हणतात, डिस्ट्रक्टिव्ह प्लेट किंवा डिस्ट्रक्टिव्ह मार्जिन्स. ओके, लक्षात येते मित्रांनो कशा प्रकारे 2 प्लेट्स जवळ येतात, तर कुठल्या लिम्समुळे येतात, जिथं लिम्स कशा असतील
डिसेंडिंग लिंब असतील कन्व्हेक्टिव्ह करंटच्या, राईट ना. तिथे काय होतील, प्लेट जवळ येतील आणि जे फीचर्स आहेत, जे जिओमॉर्फिक फीचर्स आहेत ते काय होतील, नष्ट होतील आणि त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण, त्याला आपण डिस्ट्रक्टिव्ह प्लेट मार्जिन किंवा डिस्ट्रक्टिव्ह मार्जिनसुद्धा म्हणतो. ओके, आता आपण या डायग्राममध्ये बघूयात की या डायग्राममध्ये कुठं आपल्याला कन्व्हर्जन प्लेट बाउंड्रीज आहेत. ओके, आता मित्रांनो कुठं आहे कन्व्हर्जन प्लेट बाउंड्रीज, तर आपल्याला कन्व्हर्जन प्लेट बाउंड्रीज जे आहे ते या साईडनं बघायला मिळेल. ओके, कन्व्हर्जन प्लेट बाउंड्री आपल्याला इथं मिळेल. इथं कुठली होती, इथं डायव्हर्जन प्लेट बाउंड्रीज होती. ओके, आता कन्व्हर्जन प्लेट बाउंड्रीमध्ये काय सांगितलं तुम्हाला की तिथं काय असतात, लिंब कसे असतात, डिसेंडिंग लिंब असतात ऑब्वियसली. आता मित्रांनो जेव्हा त्यामध्ये काही काही डिफरन्स पण आहेत, त्यामध्ये विविध प्रकारचे प्लेट्स पण आहेत, त्यामध्ये ओशन प्लेट पण असतो, राईट. त्यामध्ये ओशन कॉन्टिनेंट प्लेट पण आहे आणि कॉन्टिनेंट प्लेटसुद्धा आहे. म्हणजे कुठलीही प्लेट्स यामध्ये कोलाईड होऊ शकतात. आपल्या डिस्ट्रक्टिव्ह प्लेट बाउंड्रीसारखं नाही आहे, त्यामध्ये एकच बाउंड्री ब्रेक होते, म्हणजे एकच प्लेट ब्रेक होते म्हणून एकच प्लेट पकडला जाते. ओके ना, म्हणजे ओशन तर ओशनच ब्रेक होईल आणि कॉन्टिनस ब्रेक होईल, राईट ना. पण यामध्ये काय होतं आहे, म्हणजे वेगळ्या प्रकारच्या काय आहेत प्लेट्स काय आहेत, एकमेकांवर ह्या धडक मारू शकतात, कोलाईड होऊ शकतात. ते आपण आता वन बाय वन पाहूयात. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण घेऊया ओशन प्लेट. ओके, आता जर ओशन प्लेटचं एक्झाम्पल घेतलं तर आपण इथं बघू शकतो आपण. ओके, इथं का बघायला मिळेल तुम्हाला, हे ओशन प्लेट आहे की जी टक्कर मारत आहे, धडक मारत आहे कशावरती, दुसऱ्या ओशन प्लेटवरती. ओके ना, हे पण ओशन प्लेट आहे आणि हे पण ओशन प्लेट आहे. त्यामध्ये काय होत आहे, दोन ओशन प्लेट जवळ येत आहे, एक जे वेटेड प्लेट असेल त्यामधली ते काय होईल, सबडक्ट होईल, खाली जाईल. ओके, जेव्हा ही ओशन प्लेट खाली जाईल आणि सबडक्ट होईल आणि जी वेटेड प्लेट असेल, कुठली वेटेड प्लेट असते तर फक्त जी ओशन प्लेट असते तीच वेटेड असते, राईट ना. कारण की ती कशी असते, ती सिलिकाचं प्रमाण त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात असते. तर आता हे दोन्ही प्लेट ओशन आहेत, मग यामध्ये काय होईल की हे दोन्ही प्लेटमध्ये जी प्लेट सर्वात वेटेड असेल ती काय होईल, सबडक्ट होईल. सबडक्ट होईल का मित्रांनो, ती एवढी खाली जाईल की ते मॅन्टलच्या भागापर्यंत पोहोचेल आणि तिथं काय होईल, ते वितळेल, राईट ना. तिथं जाऊन ते वितळेल आणि जेव्हा ही वितळेल तेव्हा काय होईल, परत प्रेशर वाढेल आणि जेव्हा त्याला गॅप भेटेल त्या गॅपमधून ते वर येऊन ते काय तयार होईल, एक व्होल्कॅनिक माउंटेन तयार होईल किंवा व्होल्कॅनिझम एक इरप्शन पण तिथं होऊ शकतं. ओके, अंडर सी. तर मित्रांनो अशा प्रकारे होती ओशन प्लेट आपण पाहिली. आता आपण पाहूया ओशन कॉन्टिनेंट. ओके, आता त्याचं एक्झाम्पल आपण घेऊया. आता ओशन कॉन्टिनेंटचं जे एक्झाम्पल बघितलं तर त्यामध्ये आपल्याला हे एक्झाम्पल आहे. ओके, इथून ओशन प्लेट आहे, इथं कॉन्टिनेंट प्लेट आहे. मग ऑब्वियसली कुठली प्लेट सबडक्ट होईल, तर ऑब्वियसली कुठली होईल, ओशन कॉन्टिनेंटची प्लेट काय ओशन प्लेट काय आहे, सबडक्ट होईल अंडर दी कॉन्टिनेंटल प्लेट. ओके, म्हणजे आपली जी प्लेट आहे ओशनची खाली जाईल आणि कॉन्टिनेंटची प्लेट वरती जाईल. तर मित्रांनो आता इथं काय आलं, प्लेट जी आहे ती खाली आली आणि काय होईल, मॅन्टलच्या भागापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर इथं काय होईल, जेव्हा हा भाग वितळेल त्याला प्रेशर येईल आणि इरप्शन चालू होईल आणि कॉन्टिनेंटल रिफ्ट जे आहे किंवा व्होल्कॅनिझम जे आहे ते तयार होईल. त्यामध्ये मग व्होल्कॅनिझमचे वेगळे प्रकारचे कोन वगैरे असतात, ते आपण नेक्स्ट भूगोलामध्ये आपल्याला अभ्यासाला मिळेलच. ओके मित्रांनो, तर अशा प्रकारे हे होते ओशन प्लेट, त्याचबरोबर कॉन्टिनेंटल ओशन प्लेट. ओके, मग आता राहिली कुठली, तर आता राहिली थर्ड अँड लास्ट कॉन्टिनेंटल प्लेट्स. ओके, आता कॉन्टिनेंटल प्लेट्स कशी असते, तर त्यासाठी आपण इंडियाचं हे घेऊया, एक्झाम्पल घेऊया. ओके, कॉन्टिनेंटल प्लेट्स आपली थर्ड. आता कॉन्टिनेंटल प्लेट्स म्हणजे काय आहे की आपला जो इंडिया आहे तो 71 मिलियन्स इयर एगो कुठं होता, मादागास्कारजवळ, जिथं आता मादागास्कर आहे. मादागास्कर कुठं आहे, आफ्रिकेच्या ईस्टर्न साईडला. तिथून काय झाला, ब्रेक झाला आणि तो हळूहळू 55 मिलियन्स एगो नंतर 38 मिलियन्स एगो नंतर काय झालं, ने इक्वेटर पास केलं. नंतर 10 मिलियन्स एगो नंतर काय झालं, तो आपल्या युरोशियन प्लेटजवळ म्हणजे या प्लेटजवळ काय आला, जवळ आला आपला इंडियन लँडमास. नंतर काय आलं, आजचं काय आहे 10 मिलियन्स एगो नंतर हे त्यांना काय आलं, धडक झाली, म्हणजे ते कोलाईड झाले एकमेकावरती. ओके, आता इथं काय होते, इथं दोन्ही पण काय आहेत, कॉन्टिनेंटल लँडमास आहेत, राईट. म्हणजेच प्लेट्स कशा आहेत, युरोशियन प्लेटसुद्धा काय आहे, कॉन्टिनेंट आहे आणि इंडियन प्लेटसुद्धा काय आहे, कॉन्टिनेंट आहे. ओके, म्हणजे दोन्ही प्लेट काय आहे, कॉन्टिनेंट आहे. तर मित्रांनो आता यामध्ये काय होते, हे जे दोन जेव्हा प्लेट्स तयार होतात, त्यामध्ये शिकलो आहे की आपण हिमालयाची निर्मिती वगैरे कशी झाली वगैरे, जेव्हा हे दोन प्लेट जवळ आल्या, राईट ना, तेव्हा याच्यामध्ये जो होता हा होता थेसिसचा पार्ट. ओके, थेसिस सी. ओके ना, तेथिस सी, हा जो तेथिस सीचा पार्ट आहे, याच्यामध्ये ज्या रिव्हर्सने जो गाळ आणला होता तो साचलेला होता. नंतर तो गाळाचं काय झालं, त्याचं रूपांतर सेडिमेंटरी रॉकमध्ये झालं आणि जेव्हा जो गाळ दोन प्लेट्सच्या मध्ये आला तेव्हा काय होईल, तो गाळ दाबल्या जाईल आणि त्यावरती प्रेशर पडेल
आणि तो गाळ का होईल, जो रॉक आहे तो वरती उचलला जाईल आणि त्याचं काय तयार झालं, हिमालय तयार झालं. हे आपण कॉन्टिनेंटल ड्रिफ्टिंग थेरीमध्ये सांगितलं आहे. ते तुम्ही एक वेळा पुन्हा व्हिडिओ बघून घ्या, तुम्हाला ते समजून जाईल. ओके, तर कशा प्रकारे आपल्या हिमालयाची निर्मिती झाली. ओके, मग जेव्हा हा गाळ मध्ये दबला जाईल त्यामध्ये झालं क्रिपिंग झालं, म्हणजे तो गाळ दाबला गेला किंवा तो खडक दबला गेला आणि आपला फोल्ड माउंटेन तयार झाला. ओके, कुठला माउंटेन, फोल्ड माउंटेन किंवा फोल्ड माउंटेन रेंज म्हणू शकता आपण त्याला. तर ती कुठली आहे, तर ती आहे आपली हिमालयन रेंज. ओके, आता मित्रांनो यामध्ये काय होते हे लक्षात ठेवा तुम्ही, की कॉन्टिनेंटल प्लेट्समध्ये सबडक्शन होत नाही. ओके, प्लेट्सचं सबडक्शन होत नाही, जे की ओसेन प्लेट्स आणि त्याचबरोबर ओसेन कॉन्टिनेंटल प्लेट्समध्ये काय होत असते, यांच्या कोलिजन झालं तर सबडक्शन होते. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा, कुठल्या प्लेट्समध्ये विचारले जात नाही. म्हणजे तुम्हाला जेव्हा ॲन्सर रायटिंग करायची असते UPSCमध्ये, तर तुम्हाला हे प्रश्न याच्यावरती प्रश्न तुम्हाला येऊ शकतात किंवा तुम्हाला हे तुम्हाला हे तिथं सांगावं लागेल, जेव्हा इथं प्लेट टेक्टोनिकवरती हा प्रश्न येईल आपल्याला एखाद्या रायटिंग्समध्ये. ओके ना, किंवा आपल्याला ऑब्जेक्टिव्हसुद्धा या प्रश्न येऊ शकतो, की कुठल्या प्लेट्समध्ये सबडक्शन होत नाही प्लेट्सचं. ओके, कुठल्या बाउंड्रीजमध्ये किंवा कुठल्या कोलिजनमध्ये. तर कॉन्टिनेंटल प्लेट्स कोलिजनमध्ये काय होत आहे, सबडक्शन होत नाही. बाकी जे आहेत ओसेन प्लेट कोलिजन आणि ओसेन कॉन्टिनेंटल प्लेट कोलिजन, यामध्ये काय होते, सबडक्शन होते. तर असं का, कारण की हे जे लँड मास आहे मित्रांनो, हे काय आहे, हे वेटेड नसतात जास्त. ओके, आणि वेटेड नसल्यामुळे काय होतात, की त्यांचं वेट जास्त नसल्यामुळे ते जास्त सबडक होत नाही, आतमध्ये जात नाही. म्हणजे ते आपल्या मॅन्टलच्या भागापर्यंत पोचतच नाही. आणि न पोचल्यामुळे काय होत आहे, तिथं काय होत आहे, ते वितळत नाही. राईट ना, आणि न वितळले नाही म्हणजे काय होतील, त्यांना जे खाली जो लावा आहे त्याला वरती यायला काय होईल, भेटेल नाही, जागाच नाही भेटणार. राईट ना, जर त्याला जागाच नाही भेटली तर मग वरती तो येईल का, खालचा जो रॉक आहे तो नाही. म्हणजे ओशनमध्ये काय होते किंवा ओशन कॉन्टिनेंटमध्ये काय होते, जेव्हा प्लेट सबडक होते, राईट ना, ते ओशनमध्ये जाते आणि ते ब्रेक होते. त्यामुळे काय होते, ते ब्रेक झाल्यामुळे, ते वितळल्यामुळे काय होते, त्याला एक जागा भेटते, त्याला गॅप भेटतो, त्यामुळे लावा वर येतो आणि व्होल्कॅनिझम होत असते. पण अशा कंडिशनमध्ये आपल्या इथंमध्ये काय होते, असं होत नाही. जेव्हा इंडियन आणि युरोशियन प्लेटमध्ये काय होते, जेव्हा ते दोन प्लेट जवळ येतात, जेव्हा ते धडक मारतात, तो जास्त आतमध्ये जात नाही आणि आतमध्ये गेल्यामुळे तो काय होत आहे, तो वितळत नाही. आणि न वितळल्यामुळे काय होत आहे, त्याला जो खाली जो लावा आहे त्याला गॅप भेटत नाही वरती यायला. त्यामुळेच मित्रांनो आपल्या जो हिमालय आहे यावरती कधीच ज्वालामुखी तुम्हाला दिसणार नाही. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवावं. जेव्हा कॉन्टिनेंटल प्लेट कोलाईड होतात तिथं ज्वालामुखी येत नाही, तिथं फक्त भूकंप येत असतात. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट सेंटेन्स. ओके, लक्षात ठेवा की जिथं दोन कॉन्टिनेंट जवळ येतात तिथं फक्त भूकंप येतात. राईट, ज्वालामुखी येत नाहीत, कारण की तो पार्ट काय सबडक्ट होत नाही. म्हणून आपल्याला हिमालयन रेंजवरती काय दिसणार नाही, तुम्हाला ज्वालामुखी कुठल्याही प्रकारचा दिसणार नाही. ओके, तर हे त्याचं एक कारण आहे. तर ह्याच्या प्रकारे आपण 3 जे कोलिजन प्लेट आहेत ते अभ्यासले इथं. पहिली कुठली होती, ओशन प्लेट. नेक्स्ट वन इज ओशन कॉन्टिनेंट आणि थर्ड इज कॉन्टिनेंटल प्लेट्स. ओके मित्रांनो, आता नेक्स्ट पाहूयात. तर नेक्स्ट आहे कन्झर्वेटिव्ह प्लेट्स किंवा त्याला म्हणतो आपण कन्झर्वेटिव्ह मार्जिन आणि त्याला म्हणू शकतो आपण ट्रान्सफॉर्म फॉल्ट प्लेट्स. ओके, ट्रान्सफॉर्म फॉल्ट प्लेट्स. आता याचं एक्झाम्पल कुठलं आहे, तर सॅन अँड्रीज फॉल्ट, त्याचबरोबर अँटाकामा फॉल्ट. ओके, तर ह्या फॉल्ट्स काय आहेत त्याचं एक्झाम्पल आहे, ते आपण पाहूयात ते कुठं आहेत. तर हे आपली ट्रान्सफॉर्म बाउंड्री दिसलेलं आहे, 1 लाईनने दाखवलेली आहे, हे त्याचं साईन आहे. तर आपल्याला कुठं दिसते 1 लाईन, तर या साईडला आहे दिसते. तर त्याचबरोबर इथं पण एक ट्रान्सफॉर्म बाउंड्री आहे. ओके, ही पण ट्रान्सफॉर्म बाउंड्री आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता ट्रान्सफॉर्म बाउंड्री वर्किंग कशी करते तर हे आपण पाहूयात. तर दिस इज अ ट्रान्सफॉर्म बाउंड्री. म्हणजे काय होतात, आधी काय व्हायचं, डायव्हर्जन बाउंड्रीमध्ये जे प्लेट्स आहे एकमेकांपासून दूर जायच्या, कोलिजन बाउंड्रीमध्ये किंवा कन्स्ट्रक्टिव्ह बाउंड्रीजमध्ये काय व्हायचं, ते आतमध्ये यायचं, म्हणजे एकमेकांना ते कोलाईड व्हायचं ते प्लेट्स. पण जे ट्रान्सफॉर्म बाउंड्रीज आहेत त्यामध्ये काय होतात, फक्त ते स्लाईड होतात एकमेकांना, म्हणजे ते धडकत नाही, फक्त स्लाईड होतात. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे यामध्ये काय होत आहे, कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये फक्त ते काय होईल, फक्त स्लाईड होईल, कोलिजन होणार नाही. म्हणजे कशाही प्रकारचं कन्स्ट्रक्शन नाही होत, त्याचबरोबर डिस्ट्रक्शन पण सुद्धा होत नाही. ओके, तर ही होती आपली थर्ड बाउंड्री, ट्रान्सफॉर्म बाउंड्री. आता मित्रांनो या ट्रान्सफॉर्म बाउंड्रीवरती काय असते, यामध्ये मे बी काय होऊ शकते, जर यामध्ये फक्त काय येतील, भूकंप येईल. ओके, सिस्मिक वेव्ज येतील, ते येऊ शकतात. ओके, आणि कॉन्टिनेंटल प्लेट्समध्ये काय येतील, भूकंप येतील. राईट, ज्वालामुखी येईल का, नाही. पण जे डायव्हर्जन बाउंड्री आहे, जी डिस्ट्रक्टिव्ह बाउंड्री आहे, यामध्ये काय येतात, भूकंप पण येतील, त्याचबरोबर काय होईल, लावा पण बाहेर पडेल. ओके, हे आपण लक्षात ठेवावं. नंतर त्याचबरोबर ज्या प्लेट्स आहेत, ज्या ओशन प्लेट्स आहेत, यामध्ये काय होईल, यामध्ये सुद्धा काय येईल, भूकंप पण येईल. राईट, त्याचबरोबर ज्वालामुखी पण येईल आणि
त्यांचं जे आपले माउंटेन्स आहेत ते पण तयार होतील. त्याचबरोबर ओशन कॉन्टिनेंटल प्लेटमध्ये सुद्धा काय होईल, त्यामध्ये सुद्धा ज्वालामुखी येतील आणि भूकंप पण येईल. असं का आहे, तर असं का होते, कारण की सबडक्शन झोनमध्ये ती प्लेट जाते, ती वितळते, ब्रोक होते, लावाला गॅप भेटतो आणि तो वरती येतो. पण कॉन्टिनेंटलमध्ये काय होते, तिथं फक्त भूकंप येतात, ज्वालामुखी माउंटेन तुम्हाला या भागामध्ये बघायला भेटत नाहीत. ओके, ह्या गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक लक्षात ठेवा मित्रांनो. तर अशा प्रकारे होतं आपलं प्लेट्स मार्जिन आपण बघितले. ओके, तर ह्या सर्व प्लेट्स होत्या. नंतर हे जी प्लेट्स आहे ट्रिपल जंक्शन प्लेट्स, अशा पण सुद्धा प्लेट्स आपल्याला बघायला मिळतात, की काय होते एकाच ठिकाणी 3 प्लेट्स असतात. तर अशा प्लेट्स आपल्याला आफ्रिकेमध्ये जे हॉर्न ऑफ आफ्रिका म्हणतात त्याला, ही हॉर्न ऑफ आफ्रिका आहे, हॉर्न. ओके, नंतर त्याचबरोबर जे आपलं जापानचा पार्ट होतो तिथंसुद्धा आपल्याला ट्रिपल जंक्शन अशा प्लेट बघायला मिळतात, की तिथं एकाच ठिकाणी काय असतात 3 प्लेट्स असतात. इथं काय कुठल्या प्लेट्स आहे, इथं अरेबियन प्लेट्स, आफ्रिकन प्लेट्स आणि इंडियन प्लेट्स होय काय होतात, एका ठिकाणी एकमेकांना काय होतात ते कोलेट करतात, त्याला आपण ट्रिपल जंक्शन प्लेट्स म्हणतो. तर अशावरती सुद्धा आपल्याला प्रश्न येऊ शकतो की ट्रिपल जंक्शन प्लेट्स कुठे आहेत, तर आफ्रिकेला आहे ते ईस्टर्न साईडला, त्याचबरोबर जापानमध्ये सुद्धा काय आपल्या ट्रिपल जंक्शन प्लेट बघायला मिळतात. हे पण मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवावं. तर मित्रांनो अशा प्रकारे होतं आपलं हे प्लेट टेक्टॉनिक्स जे आपण की बघितलं. यामधले मग जे काही एव्हिडन्स होते ते पण त्याने नंतर सांगितले. आता एव्हिडन्स जे होते ते कुठकुठले होते, तर ते आपण बघितले की जे सी फ्लोअर स्प्रेडिंगमध्ये एव्हिडन्स होते, म्हणजे ज्यामध्ये दिलेले एव्हिडन्स होते तेच एव्हिडन्स इथे सुद्धा होते. ओके, तर मित्रांनो आता यामध्ये आपण सर्व प्लेट्स वगैरे बघितले, त्यांचे जे रिस्पॉन्सिबल फोर्स होते ते पण आपण त्याचा पण आपण इथं अभ्यास केला आहे. नंतर जे फोर्सेस आहेत ते कुठले फोर्स होते, तर कन्व्हेक्शनल करंट फोर्स, रिच पुश आणि स्लॅब पुल. ओके, अशा प्रकारचे हे 3 फोर्स आपण बघितले. नेक्स्ट आपण त्याचे प्लेट्स बघितले. 3 प्रकारचे प्लेट्स होत्या, डायव्हर्जन प्लेट, कन्व्हर्जन प्लेट बाउंड्री, त्याचबरोबर आणि फॉल्ट बाउंड्री. ओके, नंतर ट्रान्सफॉर्म बाउंड्री पण त्यामध्ये आपण बघितलं. ओके, हे सर्व बाउंड्रीज कशा काय वगैरे हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं आहे आणि आय होप मित्रांनो तुम्हाला ह्या सर्व गोष्टी समजल्या असतील. नेक्स्ट इज त्यामध्ये काय होतं, क्रिटिसिझम झालं. तर क्रिटिसिझम काय होतं त्यामध्ये, तर द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ क्रस्ट इज मॅक्झिमम दॅन डिमॉलिशन्स. ओके, हे पहिली क्रिटिसिझम होती की काही सायंटिस्टचं म्हणणं असं होतं की जो रेट ऑफ फॉर्मेशन क्रस्ट आहे त्याचं काय आहे, त्यांची जी संख्या म्हणजे त्यांचे जे मॅक्झिमम होते, पण डिमॉलिशन जे आहे कमी होते. म्हणजे जो क्रस्ट होतं ओशन फ्लोअरमध्ये जो तयार होत आहे त्याचा जो कालावधी आहे तो खूप कमी आहे, म्हणजे तो खूप जास्त होत आहे. ओके, जो जे क्रस्ट जे फॉर्म होते ते खूप जास्त होते, पण जे डिस्ट्रक्शन होते ते खूप कमी असते. ओके, तर हे होतं त्यातली एक त्यामधील त्याचं एक कारण. ओके, म्हणजे त्यामधलं काय होतं ते एक ड्रॉबॅक्स होता, क्रिटिसिझम त्या थेरीवरती झाली. दुसरी होती ऑन द सी फ्लोअर व्हाय स्प्रेडिंग एरिया एव्हरीवेअर अँड लिमिटेड सबडक्शन झोन. ओके, म्हणजे तो बोलला होता की असं का होते की बा सर्वीकडे तुम्हाला तुमच्या थेरीमध्ये ओशन फ्लोअर एरियामध्ये सगळ्याकडे जास्त आहेत. ओके, म्हणजे ओशन स्प्रेडिंग जे आहे ते सर्वीकडे व्यवस्थित होत आहे, पण सबडक्शन झोन आहे ते लिमिटेड का आहेत, म्हणजे विविध ठिकाणी सगळ्या ठिकाणी सबडक्शन झोन का नाही आहेत. तर अशा प्रकारचे हे पण त्यावरती काय आले क्रिटिक्स मग ते झाले होते. नंतर जो नेक्स्ट होता अपोजिट मुवमेंट ऑफ सेम प्लेट. ओके, म्हणजे जे प्लेट्स होत्या अपोजिट मुवमेंट ऑफ स्लेप होत्या ते हाऊ कॅन पॉसिबल असं म्हणतो. म्हणजे कसं काय पॉसिबल आहे की बा एकच प्लेट आहे ती अपोजिट मुवमेंट होत आहे, कारण की त्याच्या खाली जो कन्व्हेक्टिव्ह करंट असेल तो एकच असेल, राईट ना. तर हे त्यावरची काय झाली एक त्यावरती टीका झाली वगैरे, हे पण आपण म्हणू शकतो. नंतर ह्या सर्व ज्या गोष्टी, त्याचबरोबर कन्व्हेक्शनल करंटबद्दल सुद्धा काय आहेत काही टीका आहेत, कारण की आपण सांगू शकत नाही की कुठे कुठे कन्व्हेक्शन करंट आपल्या अर्थमध्ये आहे, अर्थच्या खाली आहे. ओके ना, म्हणजे कन्व्हेक्शन करंट कुठं आहे हे आपण सांगू शकत नाही, किंवा आपण ते बघितलं नाही, किंवा त्यासाठी आपण काही जे प्रयत्न आहेत ते केले गेले नाही आतापर्यंत. तर त्याबद्दल सुद्धा एक द्विधा सायंटिस्टच्या मनामध्ये आहे. हे सर्व होते आपले क्रिटिसिझम होते. आणि आता जर एव्हिडन्स बघितले तर एव्हिडन्स आपण ऑलरेडी सी फ्लोअर स्टडीमध्ये सांगितलेले आहेत, तरी आपण एक वेळा ते बघूयात. ओके, तर एव्हिडन्स काय आहे त्यामध्ये, तो ओल्ड एज रॉक येतो. जसं आपण कॉन्टिनेंटच्या भागाकडे जाऊ, ओशनिक रिचपासून पुढे पुढे जाऊ कॉन्टिनेंटकडे, का होईल जो रॉक असतो तो कमी कमी म्हणजे काय होतं त्याला त्याचं जे वय असते ते यंगनेस असतो तो काय होतं कमी कमी होत जातो, म्हणजे तो ओल्ड होत जातो कॉन्टिनेंटच्या भागाकडे ओशन रिचपासून, राईट. नेक्स्ट जे आहे मित्रांनो त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की जो आपला जो ओशनचा रॉक आहे, ओके ना, तर रॉक जो आहे ओशनचा तो काय आहे तो खूप यंग आहे, राईट ना. म्हणजेच काय आहे जो आपला कॉन्टिनेंटचा रॉक आहे
तो बिलियन ईयर 3.5 बिलियन ईयर, ओके, किती 3.5 बिलियन ईयर काय आहे, ओल्ड आहे. ॲज कम्पेअर्ड टू जो ओशन फ्लोअर रॉक आहे हा काय आहे 75 मिलियन ईयर काय आहे, ओल्ड यंग आहे. ओके, म्हणजेच काय होते, म्हणजे 75 मिलियन ईयर, ओके, त्याचं एज आहे. म्हणजेच हा काय एक एव्हिडन्स झाला या प्लेट टेक्टॉनिक थेरीचा. म्हणजे तो सांगू शकतो की खरंच ओशन फ्लोअरवरती काय नवीन क्रस्ट तयार होतो. म्हणजे काय आपला जो कॉन्टिनेंटचा भाग आहे तो काय किती जुना आहे, तो 3.5 बिलियन ईयर एवढा जुना आहे. आणि जो ओशन फ्लोअरचा जो रॉक आहे तो किती आहे 75 बिलियन ईयर, ओके, सॉरी मिलियन ईयर, 75 मिलियन, ओके, तो किती आहे 3.5 बिलियन, ओके. तर एवढं हे त्यामध्ये डिफरन्स आहे. म्हणजेच काय आहे आपला जो ओशन फ्लोअर आहे हा काय नवीन तयार होत आहे. ओके, हे आपण इथं सांगू शकतो. नंतर तर अशा प्रकारचे हे काय होते एव्हिडन्स होते जे की त्यांनी आपल्या थेरीजमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर जे पुल बाउंड्री आहे, जे अर्थक्वेक वगैरे असतात ते पण एक त्यांनी सांगितलं की कशाप्रकारे अर्थक्वेक जे आपले कन्व्हर्जन प्लेट बाउंड्रीवरतीच होतात, दुसऱ्या ठिकाणी अर्थक्वेक होत नाहीत. ओके, म्हणजेच अर्थक्वेक वगैरे हे कशाप्रकारे होतात जिथं बाउंड्रीज का होतात कोलेड होतात किंवा एकामेकापासून दूर जातात, या ठिकाणी अर्थक्वेक आपल्याला बघायला मिळतात. हे सुद्धा त्याचं एक्झाम्पल आहे. तर एक्झाम्पल बघितलं आपण जे रिंग ऑफ फायर आहे, रिंग ऑफ फायर कुठं आहे, तर रिंग ऑफ फायर जो आपला पॅसिफिक रिजन येतो, ओके, हे जे रिजन येतो इथूनपासून हा पार्ट पूर्ण इथपर्यंत, ओके, त्याचबरोबर इथून इकडला पार्ट या साईडचा हा पार्ट होतो रिंग ऑफ फायर. तिथं जगातील सगळ्यात जास्त व्होल्कॅनिक इरप्शन त्याचबरोबर अर्थक्वेक होत असतात. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हे बघितलं आहे प्लेट टेक्टॉनिक. ओके, खूप लेंदी लेक्चर झालं, हे खूप मोठं लेक्चर झालं आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल, कारण की हा टॉपिकच तसा आहे मित्रांनो की खूप डिटेल किंवा खूप एक्सटेंड करून सांगावा लागतो, खूप समजून सांगावा लागतो, त्यामुळे ते समजू शकत नाही. ओके, तर तुम्ही नक्की व्यवस्थितपणे लेक्चर बघा. जर तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा बघा, कारण की जर पुन्हा पुन्हा बघितलं काही शब्द तुम्हाला जर लक्षात नसेल आले जर तुम्ही नेक्स्ट टाईम बघितलं तुम्हाला ते समजून जातील. ओके, तर अशा प्रकारे आपण त्यामध्ये बघितलं आहे की कशाप्रकारे त्यांनी प्लेट्सला नाव दिलं आहे, म्हणजे जो कॉन्टिन्युअर प्लेट्स नाव त्याला विविध प्लेट्समध्ये विभाजन केलं आहे. त्यामध्ये काही मेजर प्लेट्स होते, काही मायनर प्लेट्स आपण बघितले, ते लक्षात ठेवा. नंतर जे रिस्पॉन्सिबल फोर्स आहे प्लेटच्या मुवमेंटसाठी ते आपण बघितले, राईट. नंतर प्लेटचे जे बाउंड्रीज आहेत ते आपण बघितलं आहे, हे मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. ओके, UPSCसाठी तर खूपच आहे, यावरती वारंवार प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्याचबरोबर राज्यसेवा एक्झाममध्ये आपल्याला या घटकांवरती प्रश्न विचारले जातात. ओके, नंतर आपण जे प्लेटच्या बाउंड्रीज कशा असतात ते बघितल्या, ते अभ्यासलं. ट्राय जंक्शन प्लेट्स बाउंड्री कुठे असतात ते बघितलं, हे तुम्हाला मी डिटेलमध्ये समजून सांगितलं आहे. नंतर इंडियामध्ये कसे फोल्ड माउंटेन तयार झालं वगैरे ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केला आहे. ओके, आणि तुमच्यापर्यंत जेवढं मला म्हणजे मी जेवढं वाचलं आहे तेवढं मी तुम्हाला पुरेपूर प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ओके मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला सर्वांना समजलं असेल, चारही थेरीज जे आहेत ते तुम्हाला लक्षात आले असेल आणि आता तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल हे समजायला की कशाप्रकारे आपल्या जगामध्ये अर्थक्वेक कसे येतात, व्होल्कॅनिझम कसे येतात, हे तुम्हाला आता इतर लोकांना तुम्ही सांगू शकाल. ओके, जर तुम्हाला कोणी विचारलं की हिमालय कसा झाला तयार, तर तुम्हाला हे सांगता आलं हवं. ओके, त्यामध्ये 2 प्लेट्स कुठल्या आहेत हे पण तुम्हाला माहीत असायला हवं. त्याचबरोबर इथन माउंटेन रेंज आहे, रॉकी माउंटेन, अँडीज, ॲटलास, ओके, आल्प्स. ओके, तर अशा जे प्लेट्स जे रेंजेस आहेत माउंटेन रेंज हे काय तयार झाले हे जर तुम्ही कोणाला विचारलं हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, म्हणजे तुम्हाला सांगता आलं पाहिजे आता, किंवा व्होल्कॅनिझम का होतो आहे, ज्वालामुखी उद्रेक का होतो, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आता लक्षात आलं असेल की हे गोष्टी आपल्या पृथ्वीवरती हे जे जिओमॉर्फिक जे प्रोसेस आहे, फीचर्स आहेत, हे का होतात हे तुम्हाला आता या चारही थेरीजवरून तुम्हाला या थेरीजवरून सिद्धांतावरून हे तुम्हाला लक्षात आलं असेल. ओके मित्रांनो, आय होप की तुम्हाला सर्व गोष्टी माझ्या या चारही थेरीज समजल्या असतील. जर तुम्हाला समजल्या नसतील तर तुम्हाला 1 बाय 1 त्या बघावे लागतील. आणि जर काही प्रॉब्लेम्स असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या कमेंट बॉक्स मी तुम्हाला कमेंट करा, मी तुम्हाला नक्कीच तिथं तुमच्या प्रश्नांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करेल. ओके मित्रांनो, तर हे होतं ऑल अबाउट प्लेट टेक्टॉनिक्स. आता आपण या लेक्चरमध्ये इथंच थांबूया, नेक्स्ट लेक्चरमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद. Thank you so much for watching this video. Subscribe our channel, like and share our videos, and you can follow us on Facebook, Instagram and Telegram also. Thank you so much once again.